तर बघा, आपल्या घरी जेव्हा काही छोटा मोठा कार्यक्रम असेल, पाहुणे येणार असतील किंवा काही छोटी मोठी पार्टी असेल, तर आपल्याला जर घरच्या घरी रेस्टॉरंटसारखं जर जेवण बनवायचं असेल तर आपण रेस्टॉरंटसारखं भाजी बनवू शकतो. पण रोट्या ज्या असतात त्याबरोबर खाण्यासाठी तर ते आपण घरी बनवू शकत नाही, कारण आपल्या घरी तंदूर नसतं. पण बिना तंदूरचे सुद्धा आपण घरच्या घरी रोटीसुद्धा तयार करू शकतो. म्हणजेच आपण भाजी आणि रोटी रेस्टॉरंटसारखी घरच्या घरी बनवून अगदी हॉटेलसारखं आपण जेवण करू शकतो. तर चला तर मग ही रोटी आपण तंदूरशिवाय कशी बनवायची ते बघूयात. तर पहिल्यांदा मिक्सिंग बाउलमध्ये मी एक मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातले. नंतर पाव चमचा साखर घातलेली आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी बेकिंग सोडा घातला आहे. आता त्यामध्ये नंतर 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल अगदी नॉर्मल आहे, थंडच आहे, गरम वगैरे काही केलेलं नाही. आणि आता हे एकदा आपण आता चमच्याच्या साहाय्याने अगदी मिक्स करून घेऊयात. ह्या रोट्या बनवायला जास्त वेळही लागत नाही किंवा मग जास्तही अवघड नाही. अगदी सोप्या पद्धतीने ह्या रोट्या आपण आता घरी बनवू शकतो. म्हणजेच घरच्या घरी आपण हॉटेलसारखं जेवण तयार करून घरीसुद्धा आपण बनवू शकतो. तर छोटे मोठे काही कार्यक्रम असतील त्यावेळेस अगदी अचानकसुद्धा आपण आता हे जर रोट्यांचं पीठ मळून ठेवलेलं असेल तर अगदी गरमागरम आपण तयार करून त्या आपण वाढवू शकतो. तर बघा, आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे, हे सर्व साहित्य. आणि आता त्यामध्ये आपण घालायचं आहे दही. तर दही मी अगदी मोठा चमचा 2 ते 3 घालते, म्हणजेच पाव वाटी हे दही आपण त्यामध्ये टाकायचे. तर दही जास्त आंबट अगदी नसावं. आणि आता ह्या दह्यामध्येच पहिल्यांदा आता हे पीठ आपण मळून घेऊयात. तर दह्यामध्ये जेवढं काही आपल्याला हे मैदा मिक्स करता येईल तेवढा मैदा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि नंतर चांगलं मळल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण आता रोजच्या चपातीला जसं आपण पीठ मळतो तशाच पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं. तर अगदी हाताने चांगलं स्मॅश करत करत चांगलं मऊसूत असं हे पीठ आपण मळून घ्यायचं. तर बघा, आता हे जे मैदा आहे, आता यामध्ये आपण जे काही साहित्य किंवा ज्या काही जिन्सा घातल्यात तर ते पाणी टाकल्यानंतर किंवा दही वगैरे टाकल्यानंतर त्यामध्ये आता हे फर्मेंटेशनचं काम सुरू होतं. त्यामुळे रोट्या अगदी छान अशा आपल्या बनतात. तर हे मळून आपल्याला 2 तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे. म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला रोट्या करायच्या त्याच्या अगोदर 2-2.5 तास आपल्याला हे लवकर हे पीठ मळून ठेवायचं. तर बघा, आता हे चांगलं पीठ आपण मळून झालेलं आहे. आता थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा ते चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा तेल लावून आपण हे झाकण ठेवून देऊयात 2 ते 2.5 तासासाठी. तर बघा, आता हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. आणि आता तेल लावून बाजूला ठेवून देऊयात. आणि त्यावरती आता झाकण लावून बाजूला 2-2.5 तासासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं. आता 2-2.5 तास जवळपास झालेले आहेत. तर मी लोखंडी तवा गॅसवरती तापायला ठेवला आहे. आता इकडे बघा, हे पीठ आपलं कसं झालं आहे ते बघूयात. तर हे बघा, पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे, अगदी मस्त फुललेलं आहे, कारण आपण त्यामध्ये सोडा घातला आहे. तर हे आता एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं पीठ पुन्हा एकदा चांगलं हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यातला छोटासा उंडा एक तयार करून घ्यायचा आहे. हातानेच थोडं हलक्या हाताने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आता आपण चपाती जशी लाटतो तशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता मैद्यावरती आपण हे चांगलं बुडवून घ्यायचं आहे मैद्यामध्ये. आणि आता लाटण्याच्या सहाय्याने आपण आता हे लाटून घ्यायचं. आता ही रोटी जर तुम्हाला अगदी मऊ हवी असेल तर थोडंसं तुम्ही जाडसर लाटू शकता. आणि कुरकुरीत अगदी तुम्हाला कडक कुरकुरीत हवी असेल तर अगदी पातळ लाटा. पण जेवढी पातळ जरी लाटली आपण तरी ती थोडीशी जाडसर भाजल्यानंतर जाडसर वाटते, कारण आपण त्यामध्ये सोडा घातलेला आहे. त्यामुळे आता आमच्याकडे कडक आणि कुरकुरीतच रोटी आवडते, त्यामुळे ही मी अगदी पातळ लाटणार आहे. तर ही कुरकुरीतच छान लागते. तर आता बघा, मी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ ही रोटी मी लाटून घेते. तर मधून थोडंसं मी मैदा लावलेला आहे, कारण चिकटण्याची शक्यता असते. आणि मैद्यामुळे ही जी रोटी आहे लाटली की थोडीशी साईज त्याची पुन्हा बारीक होते. तर त्यामुळे थोडंसं दाब देऊन लाटायची. आणि आता एका साईडने आपण भाकरीला पाणी लावतो तशाच पद्धतीने सगळीकडून हे पाणी लावून घ्यायचं आहे. तर आता मी लोखंडी तवाच का घेतला आहे आणि पाणी का लावलं आहे हे आता मी तुम्हाला सांगते. तर बघा, आता आपण आता ही रोटी उचलून घेऊयात. आणि आता ह्या पाण्याचा जो पाणी लावलेला भाग जो आहे तर तो तव्याच्या
आपण तव्याच्या बाजूला करायचा आहे, खालच्या बाजूला. तर बघा आता गॅस फुल करायचा आहे. आता बघा नंतर हे बबल्स यायला त्याला सुरुवात होते, म्हणजेच आपलं पीठ पण अगदी छान तयार झालेलं आहे रोटी चांगली होण्यासाठी. तर बघा आता बबल्स आलेत. 1-2 मिनिट आपण फुल गॅसवरती ही रोटी जी आहे ती भाजून घ्यायची. आणि आता सांडशीच्या सहाय्याने हा तवा पालथा करून आपल्याला गॅसच्या फ्लेमवरती ही रोटी दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची. तर बघा मी लोखंडी तवा का घेतला, तर ही लोखंडी तव्यावरती आपण रोटीला पाणी लावलेलं आहे तर ती चांगली चिकटून बसते. तवा पालथा करून रोटी भाजली तरी सुटून येत नाही. शक्यतो लोखंडी तवा हँडेल असणाराच वापरा. तुम्ही जर नॉनस्टिक पॅन जर घेतला तर ती रोटी तव्याला चिकटत नाही आणि लगेच सुटून ती गॅसच्या फ्लेमवर खाली पडते. आणि तरीसुद्धा तुम्ही जरी लोखंडी तवा घेतला आणि ही रोटी चिकटून बसली नाही, जर ती सुटली गेली, तर तुम्ही चिमट्याच्या सहाय्याने आपण पापड जसा भाजतो तसंच दोन्ही साईडने तुम्ही गॅसच्या फ्लेमवरती भाजू शकता. तर बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी छान अशी ही आपली रोटी भाजून तयार झालेली आहे बघा. तर आता ही उलटण्याने आपण काढून घेऊयात. सहज ही रोटी निघते. तर दोन्ही साईडने तुम्ही बघा अगदी रेस्टॉरंट्ससारखी आपली ही घरच्या घरी तंदूर नसताना आपण गॅसच्या फ्लेमवर किंवा गॅसवरती ही रोटी आपण तयार केलेली आहे. तर दुसरी बघा मी लाटून तुम्हाला पुन्हा भाजून दाखवते. बघा आता खालची पाण्याची बाजू जी आहे ती तव्यावर टाकलेली आहे, खालच्या बाजूला केली. आणि आता वरच्या बाजूने बघा कसे बबल्स आलेले आहेत अगदी भरपूर असे. आता पुन्हा तवा पालथा करून आपण गॅसच्या फ्लेमवरती ही रोटी भाजून घेऊयात. म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित अशी ही भाजून घ्यायची. थोडीफार कच्ची जर राहिली तर पोटातही दुखण्याची शक्यता असते, त्यामुळे दोन्ही साईडने ही रोटी भाजून घ्यायची. आणि जरी ही सुटली गेली तरी तुम्ही गॅसच्या फ्लेमवर ही भाजू शकता. तर बघा अशा मस्त अशा ह्या रोट्या आपल्या तयार होतात आहेत. अगदी मस्त तंदूर नसतानासुद्धा तंदूरसारखीच आपली ही रोटी तयार होते. म्हणजेच घरच्या घरीही आपण रेस्टॉरंटसारखं आपण जेवण तयार करू शकतो. तर आता तुम्ही पनीरची भाजी किंवा कोणती रेस्टॉरंटची भाजी केली असेल तर त्याबरोबर ही खाण्यासाठी ही रेडी झालेली आहे आपली ही रोटी. तर ह्या रोटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.